अरे बॉलरचं नाव काय? चिंचणी संघाने चांगली कामगिरी केली होती पाठच्या मॅच मध्ये. पहिला चेंडू ड्राईव्ह केलेला चेंडू समोरच्या दिशेने लॉंग ऑनच्या रिजनला चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षकाकडून फेकेल तोपर्यंत एक धाव पूर्ण. धावफलकाला श्री गणेश होते पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर. एक धाव धावफलकावर लागते. पहिल्या सामन्यामध्ये दोघांनी चांगली कामगिरी केली होती आपल्या संघासाठी. आणि एका बाजूला मयूर सुद्धा आहे, त्याने सुद्धा चांगली कामगिरी केली होती मागच्या मॅच मध्ये. शेंदेव कृपा क्रिकेट क्लब टेमीपाडा आगाशी आयोजित शेंदेव चषक 2024 पर्व दुसरं. प्रथम क्रमांक रोख रक्कम 1 लाख व आकर्षक शनिदेव चषक. द्वितीय क्रमांक रोख रक्कम 50,000 व आकर्षक शनिदेव चषक. तृतीय क्रमांक रोख रक्कम 21,000 व आकर्षक शनिदेव चषक. चतुर्थ क्रमांक रोख रक्कम 21,000 व आकर्षक शनिदेव चषक. उत्कृष्ट फलंदाज आकर्षक चषक. उत्कृष्ट गोलंदाज आकर्षक चषक. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आकर्षक चषक. प्लेयर ऑफ द टूर्नामेंट आकर्षक चषक व सायकल. डीजे ओम साईराम डीजे. रिव्हर्स अटेम्प्ट केलेला फटका थर्ड मॅच डोक्यावरनं 6 धावेसाठी. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा अशीच केली होती. पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स अटेम्प्ट केला होता आणि पहिल्या चेंडूवरती पहिल्या मॅच मध्ये चौकार बसला होता, पण यावेळी षटकाराशी श्री गणेश केला आहे आपल्या धावसंख्याला. स्विच चा फटका 6 धावेसाठी. यावेळी गुड लाईन वर बॉल होता, चेंडूला कट केला, चेंडू चाललाय पॉइंट रिजनला. एक धाव पूर्ण, 2 धावेचा कॉल, 2 धाव पूर्ण होतील. तिसऱ्या धावेचा कॉल पण नकार दिला जातो. चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती. 7-11 संघाला चांगली सुरुवात होते. 3 चेंडूचा खेळ संपतो. 3 चेंडूच्या खेळानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 9 वर. यावेळी पुन्हा रिव्हर्सचा अटेम्प्ट होता. यावेळी एसटी उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉयड. वीरेंद्र यांची जागा भरून काढण्यासाठी तो नंबर 3 चा फलंदाज भावेश. हल्ला बोलला गेला होता मयूर यांच्यावरती. पहिल्या 3 चेंडूमध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या. चौथ्या चेंडूवर स्वतःला सिद्ध करून दाखवलं. मोठा विकेट वीरेंद्रच्या स्वरूपात. यावेळी लो फुलटो चेंडू होता, भिरकावण्याचा प्रयत्न होता. चेंडू चालला कारपट पद्धतीने मिड विकेटच्या रिजनला. क्षेत्ररक्षकाकडून फेकेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये. चांगली कॉलिंग होते दोन्ही फलंदाजांमध्ये.
शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला. भावेश स्ट्राईक एंडवर. यावेळी स्लॉट मध्ये चेंडू होता, भिरकावण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू वरती येतोय. 2 धावा पूर्ण. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 गडीच्या मोबदल्यात 13 धावा. देवा श्री गणेश 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 देवा श्री गणेश. या स्पर्धेतील आजचा दुसरा दिवस. पहिल्या दिवशी एनसीसी नारंगी संघाने आपली जागा नक्की करून ठेवली आहे टॉप 4 मध्ये. आजचा दुसरा दिवस. झुंज चालू आहे मैदानाच्या आत. थँक्यू डीजे. पहिलं षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 गडीच्या मोबदल्यात 13 धावा. दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय विनीत. यावेळी शॉर्ट चेंडू पूल केलाय फाईन लेगच्या रिजनला. चेंडू चाललाय 1 बाउन्स चौकारासाठी. DJ Vaibhav in the mix. यावेळी स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू जरासा बाजूने निघून गेला. निर्धाव चेंडू. चांगलं कमबॅक पाहायला भेटते आपल्याला विनीत मार्फत. पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर चांगला कमबॅक करताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 रन्स. यावेळी ब्लॉकर मध्ये चेंडू होता. चेंडू झाला कार्पेट पद्धतीने शॉर्ट लॉंग ऑन रिजनला. एकच धावणे संतुष्ट राहावं लागेल. 1 पेक्षा जास्त काही नाही. स्ट्राईक चेंज होतोय. 22 येतोय स्ट्राईक एंडवर. चांगली गोलंदाजी विनीत यांची पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर. भावेश यांच्यावर सुद्धा मोठ्या नजरा असतील. पंच
पंच आपला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवा. वाईटचा इशारा येतो पंचांकडनं. अजूनपर्यंत 1.3 षटकांचा खेळ संपतो. 1.3 षटकाच्या खेळानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 गडीच्या मोबदल्यात 19 धावा. अजूनही या षटकातील 3 चेंडू येणारे बाकी. पुन्हा एकदा सफल झालेले बॅट्समन पुन्हा एकदा पंच एक्सरसाइज करताना दिसतील आपल्याला. वाईटचा इशारा येतो पंचांकडनं. बॅक टू बॅक 2 वाईट. चांगली गोलंदाजी होत होती पहिल्या 3 चेंडू मध्ये. नंतर त्यानंतर बॅक टू बॅक 2 वाईट हाताळले गेलेत. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागितली जाते आणि यस इट आउट. आणि आउटचा इशारा येतो पंचांकडनं. विकेटचं पतन. 22 ला परतावं लागतं तंबूच्या आसऱ्याला. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. नक्कीच मोठा धक्का लागला भावेशांच्या रूपात चिंचणी संघाला. सातपाटी 11 संघाला मोठा धक्का लागला भावेशांच्या रूपात. आता त्यांची जागा भरून काढण्यासाठी तो फलंदाज नंबर 4 चा बॅट्समन सनी. अजून येणारे 8 चेंडूंचा खेळ. 8 चेंडूमध्ये मॅक्झिमम धावा करण्याचा प्रयत्न करावा लागेल सातपाटी 11 संघाला. कारण की धावसंख्या जर पाहिली ती अजून 20 वर आहे. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटीची कडा. एसटी रक्षक कुठला चूक करणार नाही. अजून एक विकेटचं पतन. बॅक टू बॅक धक्के सातपाटी 11 संघाला. कम ऑन डीजे. बॅक टू बॅक 2 धक्के लागले गेले सातपाटी 11 संघाला. समीर यांना सुद्धा परतावा लागते. सनी यांना सुद्धा परतावा लागते तंबूच्या आसऱ्याला. त्यांची जागा भरून काढण्यासाठी येतात ते नंबर 5 चे फलंदाज दिशांत. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. अजूनही टोटल 7 चेंडू येण्याचे बाकी या इनिंग मधील. धावसंख्या आहे ती आहे 20. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. विनीत यावेळी ब्लॉक होल मध्ये चेंडू होता. चेंडू आला लॉंग ऑफ रिझनला आणि ते चांगलं क्षेत्ररक्षण. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला लॉंग ऑफच्या रिझनला. 2 धावा पूर्ण. या 2 धावेने धाव फलकात वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा 3 गडीचे मोबदल्यात.
थँक्यू डीजे. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकाच्या खेळानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 धावेवर. अजून चिराग उभा आहे स्ट्राईक एंडवर, ज्याने पाठच्या मॅच मध्ये चांगली केली होती. यावेळी फुलटॉस चेंडू, लॉंग ऑफ च्या रिझनला केलेला चेंडू क्षेत्ररक्षक तिथे खाली आणि कुठली चूक न करता जेल टिपला आहे. विकेटचं पतन, चिरागला परतावं लागतं. तंबूच्या आसऱ्याला अजूनही एक मोठा धक्का लागतोय 7.11 संघाला. दबाव आला होता, मोठे फटके लागले नाही मागच्या षटकात. या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, वाऱ्याच्या विरुद्ध फटका फसला. लॉंग ऑफच्या रिझनला चांगला जेल टिपला, कुठली चूक न करता. आणि आता 7.11 संघ जरासा दबावात सापडलाय, कारण की शेवटचे 5 चेंडू येणारे बाकी. दबाव आहे, मोठ्या फटक्याची गरज आहे 7.11 संघाला. यावेळी गुडलेनवर चेंडू, पंचांकडे दात मागितली जाते, दात नकारली आणि वाईटचा इशारा येतो पंचांकडनं. गुडलेनवर चेंडू होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. निर्धाव चेंडू गेला होता, पण वाईटच्या इशाराला पंचांकडनं धाव फलक्यात वाढ. धाव फलक्यात जाऊन पोहोचते ती 23 धावेवर. अजूनही उर्वरित 5 चेंडूचा खेळ बाकी. यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, थोडीशी मिसफिल्ड होते कीपर कडून. 2 क्षेत्ररक्षण आणि ते मिसफिल्ड, चौकार मिळतोय. रन्स बाईच्या स्वरूपात चौका मिळाला आणि खूप गरजेचा होता चौका. भले बाईच्या रूपात आला, पण खूपच महत्वाच्या वेळी आलाय. यावेळी फुलटॉस चेंडू, भिरकावण्याचा प्रयत्न, डीप मिड विकेटचा फिल्डर इंटरेस्टेड आणि जेल टिपतोय. आणि ते नोचा इशारा येतो पंचांकडनं. बीमर चेंडू असेल. या नो बॉलनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30 वरती. तिसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ संपतोय आणि अजूनही उर्वरित 4 चेंडूचा खेळ येणारा बाकी. धाव फलकावर स्कोर जर पाहिला तर 30 रन्स. फ्रीडचा चेंडू असेल, फ्रीड चेंडू, संधी आहे फलंदाजाला. यावेळी भिरकावण्याचा प्रयत्न होता, कार्पेट पद्धतीने चेंडू चाललाय स्क्वेअर लेग रिजनला. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावचा कॉल होता पण मना केला कॉलला. एकच धावने संतुष्ट राहावं लागेल. येणारे शेवटचे 3 चेंडू या षटकातील, पहिल्या इनिंग मध्ये शेवटचे 3 चेंडू, धावसंख्या पाहिली तर 31. 3 चेंडू मध्ये किती धावा करण्याचा प्रयत्न करेल 7.11 संघ. दिशांत येतोय स्ट्राईक एंडवर. खूपच महत्वाचे असतील शेवटचे 3 चेंडू. यावेळी भिरकावण्याचा प्रयत्न होता, चेंडू निर्धाव चेंडू, दबाव आहे, मोठा फटका लागला नाही अजूनपर्यंत.
चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतो आपल्याला चिन्मय. मागे एक 22चा चौकार लागला गेला, त्यानंतर एक बीमर आणि 2 रन्स एक्स्ट्रास मिळल्या गेल्या. त्याच्या अतिरिक्त चांगले स्पेल हाताला गेलाय अजूनपर्यंत चिन्मय यांच्या मार्फत. चांगली गोलंदाजी, शेवटचे 2 चेंडू. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, गोलंदाज स्वतः चेंडू खाली येतोय आणि कुठलीही चूक करत नाही. विकेटचं पतन, दिशांतला परतावा लागतंय तंबूच्या आसऱ्याला. कमॉन डीजे. दबावत आहे संघ. शेवटचा चेंडू या इनिंग मधील धाव संख्या पाहिली तर शेवटच्या चेंडूवरती 31 धावा शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधील. चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल चिन्मय मार्फत 22च्या चौकाराला. त्यानंतर बिमरच्या स्वरूपात 2 रनचा एक्स्ट्रा मिळाल्या. तरीही चांगले षटक हाताळताना पाहायला मिळतोय आपल्याला चिन्मय. शेवटचा चेंडू हर्ष देतोय स्ट्राईक एंडवर. बाउंड्रीची गरज आहे सातपडी संघाला. यावेळी ब्लॉक होल मध्ये चेंडू होता, थोडीशी मिसफील्ड झाली आणि या मिसफील्डचे चालता 1 धाव पूर्ण. या 1 धावीने धाव फलक्यात वाढ, धाव फलक जाऊन पोचते 32 धावा. 33 धावांचं आव्हान चिंचणी संघाला. 3 षटकामध्ये 33 धावांची गरज म्हणजे 11च्या सरासरी गाठावं लागेल तुम्हाला. दुश्मन ना समझ कर ले दोस्ती. चल बाजू हाय जाने भी दे, ऐसे न तू मुझको सता. जाना इतना बेवफा है बुरा. जीने के है 4 दिन, बाकी है बेकार दिन. जीने के है 4 दिन, बाकी है बेकार दिन. जाए 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 एक बार जो जाए जवान फिर ना आए. जवानी फिर ना आए. आजच्या या स्पर्धेतील आजचा दुसरा दिवस, उद्याचा तिसरा दिवस. तिसऱ्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल 40+ चे संघ. पण सध्या 3 षटकामध्ये 33 धावांची गरज चिंचणी संघाला. 3 षटकामध्ये 33 धावांची गरज. सातपाडी संघ सुद्धा चांगली गोलंदाजी करू शकतो, मागच्या मॅच मध्ये त्यांनी दाखवून दिलं. स्ट्राईक एंडवर येतो अंकुश, गोलंदाजी मार्कवर
वीरेंद्र याच्या अगोदरच्या सामन्यात अंकुश यांनी महत्वाची खेळी केली होती आपल्या संघासाठी. यावेळी सुद्धा तशीच गरज. यावेळी कट केलेला चेंडू पॉइंटच्या डोक्यावरनं वन बाउन्स चौकार. पहिल्या चेंडूवर हल्ला बोलला जातो वीरेंद्रवर. मॉन्डीजे पहिल्या चेंडूवर हल्ला बोलण्याचा प्रयत्न. दुसऱ्या चेंडूवर कमबॅक करेल का? यावेळी हाफ लेन चेंडू होता, निर्धाव चेंडू. चांगला कमबॅक पाहायला मिळाला आपल्याला वीरेंद्रकडून. पहिला चेंडू पण अशाच रीतीने हाताला होता, पण चांगला फटा केला स्क्वेअर कटच्या मार्फत. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू वन बाउन्स चौकारासाठी केला. दुसरा चेंडू पण थोडासा सिमिलर होता, पण अतिरिक्त कुसली घेऊन यष्टीरक्षकाच्या हातात विसावला. यावेळी तिसरा चेंडू कट केलेला चेंडू. शॉर्ट थर्डमॅन रिझनला एक धावच मिळेल. एक धावने संतुष्ट राहावं लागेल. 3 चेंडूचा खेळ संपतोय अजूनपर्यंत. 3 चेंडूच्या खेळीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 वर. चौथा चेंडू वीरेंद्र यांचा. यावेळी एसटी उद्ध्वस्त. लेग स्टंप डिस्ट्रॉइड. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक. कमॉन डीजे. सबसे अलग उसकी झलक कारभार त्याचा हाय दमदार. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, त्यानंतर निर्धाव चेंडू, त्यानंतर सिंगल घेतली गेली आणि चौथ्या चेंडूवरती एसटी उद्ध्वस्त केली. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक. जोर कम आहे या गोलंदाजीमध्ये. पहिल्या सामन्यात आपण सुद्धा पाहिलं चांगली गोलंदाजी आहे या संघाकडे. 33 धावा डिफेंड करू शकतो हा संघ. विनीतची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो नंबर 3 चा फलंदाज मयूर. नंबर 3 चा फलंदाज आतमध्ये दाखल झाला आहे मयूर. यावेळी कट केलेला चेंडू चालला गलीच्या रिजनला. एकच धाव मिळेल. थोडीशी मिसफील्ड झाली आणि रनआउट हुकला. एक धाव मिळेल. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 गडीच्या मोबदल्यात 6 धावा. अजूनही अंकुश स्ट्राईक वर आहे. त्याच्यावर एक जोर जबाबदारी असेल आपल्या संघाला पार पाडण्याची. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला. यावेळी हाफ ट्रॅकर चेंडूला हुक केलाय. चेंडू चाललाय थर्ड मॅन रिजनला चौकारासाठी. पट्टा पलटतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा. आता येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 23 धावांची गरज. डीजे DJ's got good beat mix.
थँक्यू डीजे. दुसरा षटक हाताळण्यासाठी येतोय तो गोलंदाज सुमित. पहिल्या षटकात 5 चेंडू चांगल्या रीतीने हाताळली गेली होती. शेवटच्या चेंडूवरती थोडंसं खराब नियंत्रण नव्हतं गोलंदाजावर आणि फलंदाजांनी चौकार मारला आणि त्या चौकाराशी धावफलक जाऊन पोहोचले ते 10 धावेवर. आता समीकरण जे आहे ते 12 चेंडू मध्ये 23 धावा करायचे आहेत. मयूर येतो स्ट्राईक एंडवर. यावेळी लो फुलटो चेंडू त्याला भिरकावला आणि चांगलं क्षेत्ररक्षण. काय फिल्डिंग केली गेली तिथे, चांगली फिल्डिंग केली गेली. आपल्या संघासाठी 5 धावा वाचवल्या गेल्या. परफेक्ट टायमिंग वर उडी मारली आणि 5 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. एकच धाव या चेंडूवरती. एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल आपल्याला तिथे स्क्वेअर लेगच्या रिजनला भावेश यांचं. स्ट्राईक चेंज होतोय. अंकुश येतो स्ट्राईक एंड वरती. मोठ्या फटक्याची तलाश आहे या संघाला. आणि इथे लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह केलेला चेंडू आणि विकेटचं पतन. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह केलेला फटका, मोठा धक्का लागतोय. थँक्यू डीजे. लो फुलटो चेंडू होता, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह खेळला होता, पण तिथे भावेश तैनात होता. त्यांनी कुठली चुकी न करता जेल टिपला आणि आता चिंचणी संघाला मोठा धक्का बसतो तो अंकुशच्या रूपात. आता हा संघ अडचणीत आहे. नंबर 4 चा फलंदाज मैदानात दाखल होतोय अकेश. यावेळी फुलटो चेंडू हवे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि जेल टिपतोय. काय जेल टिपला आहे. मॅच मध्ये अजूनही ट्विस्ट आहे. टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. कम ऑन डीजे. असं वाटलं होतं एक वेळी की चिंचणी संघ हा सामन्यात खूपच पुढे आहे, पण त्यानंतर अंकुशला परतावा लागला तंबूच्या आसऱ्याला. त्यानंतर अकेशला पण परतावा लागला. 2 चेंडू मध्ये 2 मोठे धक्के लागले चिंचणी संघाला. आता संघ अडचणीत आहे. गोलंदाज ऑन हॅट्रिक आहे. या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक होईल का. पहिली हॅट्रिक घेतली होती या संघाच्या गोलंदाजाने बंडीनी, जो शॉर्ट थर्डमॅन वर फिल्डिंग करत आहे.
काय या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक होईल? चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली अजूनपर्यंत. चौथा चेंडू. यावेळी ब्लॉक मध्ये चेंडू होता. चेंडू झाला कार्पेट पद्धतीने लॉंग ऑफ रिजनला थोडीशी मिसफिल्ड होते आणि मिसफिल्डच्या चालता 2 धावा ऍड होतात धाव फलकावर. धाव फलक जाऊन पोहोचते ते 12 धावेवर. धाव फलक जाऊन पोहोचते 13 धावेवर. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर अजून या षटकातील 2 चेंडू येणारे बाकी आणि समीकरण जर पाहिलं तर 8 चेंडू मध्ये 20 धाव्यांची गरज अजूनपर्यंत चिंचणी संघाला. यावेळी पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये चेंडू होता. चेंडू चाललाय डीप मिड विकेट रिजनला. एकच धावेने संतुष्ट राहावं लागेल. थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय. नॉट आउट. आता येणारे 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये 19 धावा. 7 चेंडू 19 धावा. समीकरण इंटरेस्टिंग आहे. शेवटचा चेंडू. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. यावेळी हाफ ट्रॅकर चेंडू होता. त्याला पूल करून दिला आहे. पूल पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल अँड सक्सेसफुल. मॅच मध्ये येतो अजून एक ट्विस्ट. कम ऑन डीजे. हायदम नायकम कुणाला घाबरत नाही. ए हायदम नायकम कुणाला घाबरत नाही. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. वन साइड हीरो हाय यो वन साइड हीरो वन हाय. साइड हीरो है यो वन साइड हीरो है. वन साइड हीरो है. टीम मीटिंग कमी करा. वेळेचा प्रभाव आहे. त्वरित क्षेत्ररक्षक सजून घ्या. येणारे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 13 धावांचं समीकरण पाहायला मिळते. याच्या अगोदर मध्ये 6 चेंडू मध्ये 12 धावांचं समीकरण होतं आणि त्याच्या अगोदर 6 चेंडू मध्ये 11 धावांचं समीकरण होतं. आणि दोन्हीही मॅच शेवटच्या चेंडू पर्यंत गेल्या होत्या आणि ही मॅच शेवटच्या चेंडू पर्यंत जाईल का नाही आता येणारे 6 चेंडू सांगून जातील. आणि गोलंदाजी मार्क वर येतोय. मागच्या मॅच मध्ये हॅट्रिक घेणारा गोलंदाज बंटी. विशाल स्ट्राइक एंड वर आहे. सहा चेंडू 13 धावांची गरज. टीबी पाडा एंड कडून गोलंदाजी करताना बंटी. यावेळी चांगली डिलिव्हरी. आकृत टप्प्याचा चेंडू. रनआउटची संधी आणि थर्ड अंपायर रेफर केला गेलाय.
ऑन द लाईन होता, लाईन क्रॉस नव्हती झाली. आता येणारे 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये 13 धावांची गरज. ऑन दी लाईन बॅट होती, बॅट क्रॉस झाली नाही आणि रनआउटचा इशारा थर्ड अंपायर कडून. समीकरण बदलते. मागच्या ओव्हर मध्ये असं वाटलं होतं की फलंदाजी संघ मॅच जिंकून जाईल. षटकार बसला होता शेवटच्या चेंडूवरती, थोडीशी होप्स आले होते चिंचणी संघाला, पण या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. आता येणारे 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये 13 धावांची गरज. दिनेश येतोय फलंदाजी मार्कवर. यावेळी पुन्हा एकदा सेम आकृत टप्प्याचा चेंडू, निर्धाव चेंडू होता, थोडीशी मिसफील्ड झाली. एक धाव मिळेल बाईच्या स्वरूपात. शेवटचे 4 चेंडू आणि 12 धावांची गरज. 2 मोठे फटके, 3 चौकार. यावेळी स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं चेंडू चाललाय 6 धावेसाठी. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं क्षेत्ररक्षक फक्त चेंडू बघत राहील, त्याच्या डोक्यावरनं 6 धावा. कम ऑन डीजे. म्हणून म्हणतात ना, माणसाचं नशीब आणि क्रिकेटचा खेळ हे कधीही बदलू शकतं. हेच बघायला मिळालं आपल्याला. पहिल्या 2 चेंडूवर असं वाटत होतं की सातपाटी संघ या मॅच मध्ये पुढे आहे आणि त्याच्या अगोदर असं वाटत होतं की चिंचणी संघ पुढे आहे. पण आता ही मॅच लेवल मध्ये आहे. 3 चेंडू 6 धावेचं समीकरण. बॅलन्सिंग सामना दोन्ही बाजूनी. एका बाजूला बंटी तर दुसऱ्या बाजूला दिनेश. आणि निर्धाव चेंडू 2 चेंडू 6 धाव्यांची गरज. समीकरण परत बदलते. दोन चेंडू 6 धाव्यांची गरज. घाई करावे. येणारे 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये 6 धाव्यांची गरज. चांगली गोलंदाजी झाली होती. कभी तेरा तर कभी मेरा, कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला. क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू हाताळत जात नाही तोपर्यंत आपण विनर डिसाइड नाही करू शकत. यावेळी शॉर्ट ट्रॅकर चेंडू सरळच्या दिशेने आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट येतोय. आपला 100% दिला गेला आहे. थर्ड अंपायरला रेफर केला जाईल. एक चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला. लॉंग ऑनच्या रिजनला चांगलं क्षेत्ररक्षण वीरेंद्र यांच्या मार्फत.
आपल्या संघासाठी 100% देताना पाहायला मिळतोय वीरेंद्र. एक चेंडू 4 धावांची गरज. इंटरेस्टिंग मोडवर मॅच पोचली आहे. शेवटचा चेंडू 4 धावांची गरज. दबाव धडकन प्रेशर दोन्ही बाजूनी आहे. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यावेळी जेल टिपतोय. सातपाडी संघ नी विजय प्राप्त केली आहे 3 धाव्यांची.